डेलीगेटेड लेजिस्लेशन, सिंस वी आर स्टार्टिंग विद डेलीगेटेड लेजिस्लेशन, यहाँ पे डेलीगेटेड लेजिस्लेशन इज बेसिकली रूल्स, ऑलवेज वॉट एवर रूल्स आर देयर इन एन ऍक्ट इट इज मेड बाय द पार्लमेंट. वॉट एवर रूल्स आर देयर, प्रत्येक कायदा हा पार्लमेंट बनवतो. पण पार्लमेंटमध्ये प्रत्येक वेळेला कायदा बनवायला तेवढा वेळ नसतो. सो व्हॉट डज पार्लमेंट डज पार्लमेंट गिव्ह समवन एल्स. आता समवन एल्स म्हणजे कोण, लाईक द लोअर अथॉरिटी किंवा एनी स्पेसिफिक बॉडी, द पॉवर टू मेक डिटेल्ड रूल्स अँड रेग्युलेशन. पार्लमेंट, व्हॉट पार्लमेंट टेल्स दॅट वी आर गोइंग टू मेक अ स्केलिटॉन ऑफ द ऍक्ट. एक कायदा आपल्याला अंमलात आणायचा आहे, आम्ही त्याचा तुम्हाला एक स्केलिटॉन बनवतो, एक सापळा बनवतो, आणि जी लोअर बॉडी आहे, लोअर अथॉरिटी आहे किंवा स्पेसिफिक बॉडी आहे, त्यांच्याकडे पार्लमेंट ते फ्रेमवर्क, बेसिक फ्रेमवर्क जो त्यांनी स्केलिटॉन बनवलेला आहे ऍक्टचा, तो त्यांना देण्यात येतो. मग त्याच्यामध्ये लोअर बॉडीज म्हणजे कोण झालं, गव्हर्नमेंट मिनिस्टर झाले, एजन्सीज झाले. व्हॉट दे डू इज दे ॲड मोर डिटेल्स टू दिस लॉ थ्रू डेलिगेटेड लेजिस्लेशन. म्हणून त्याच्यामुळे काय होते, पार्लमेंट एक स्केलिटॉन दिल्यानंतर जे लोअर गव्हर्नमेंट मिनिस्टर्स आहेत, एजन्सीज आहे, दे डू ऑल स्पेसिफिक जे पार्ट्स भरायचे आहेत त्या लॉमध्ये. ओके, दे डू fill everything. For example, if parliament is giving a skeleton, त्याच्यामध्ये डोळे, नाक, कान, हात, पाय, हे त्या लॉ मध्ये ते पूर्ण डिटेल्स भरायचं काम हे लोअर अथॉरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट मिनिस्टर्स किंवा एजन्सीज करतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज डेलिगेटेड लेजिस्लेशन. सो डेलिगेट, व्हॉट इज मिनिंग ऑफ डेलिगेट? डेलिगेटचं मिनिंग आहे दुसऱ्यांना तुमचं काम देणं, एंट्रस्टिंग समवन विथ अ पॉवर to act on behalf of another person. What is delegation? Entrusting someone, जबाबदार व्यक्तीकडे स्वतःची पॉवर देणं, आणि बाबा हे ऍक्टचे मी रूल्स बनवले आहेत, या ऍक्टचं मी स्केलिटॉन बनवलं आहे, या ऍक्टमध्ये, या स्केलिटॉनमध्ये तुम्ही हे जो स्केलिटॉन आहे ऍक्टचा, ह्याच्यामध्ये डोळे, नाक, कान भरण्याचं काम तुम्ही करा. दॅट इज कॉल्ड ॲज डेलिगेट लेजिस्लेशन. सो डेलिगेटेड लेजिस्लेशन जर हा शब्द आला तर यू हॅव टू इमिजिएटली अंडरस्टँड दॅट the laws which are made by someone else other than parliament is called as delegated legislation. कारण प्रत्येक कायदा बनवायचा अधिकार फक्त पार्लमेंटला आहे, पण पार्लमेंट व्यतिरिक्त जर कोण कायदा बनवतो आहे तर दॅट इज कॉल्ड ॲज डेलिगेटेड लेजिस्लेशन. म्हणजेच पार्लमेंटने त्याच्या व्यतिरिक्त जो जबाबदार व्यक्ती आहे त्याच्याकडे ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. आणि डेलिगेटेड लेजिस्लेशनचंच दुसरं नाव आहे सेकंडरी और सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. ओके, सो त्याची प्रोसेस काय आहे? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेशन? लेट अस अंडरस्टँड दॅट. प्रायमरी लेजिस्लेशन, पार्लमेंट पासेस अ लॉ, ऍक्ट ऑफ पार्लमेंट विच आउटलाईन द जनरल जो पर्पज आहे किंवा फ्रेमवर्क आहे. मग डेलिगेशन काय करतो? पार्लमेंट गिव्स द अथॉरिटी टू सम अदर पर्सन और बॉडी टू क्रिएट रूल्स और रेग्युलेशन विद इन दॅट फ्रेमवर्क. ओके, सो डेलिगेटेड लेजिस्लेशन इज जे गाईडलाईन्स दिले गेलेत, जी लोअर अथॉरिटी आहे ते कसंही मनमर्जीने नाही बनवू शकणार. पार्लमेंट जेव्हा स्केलिटॉन्स देतो त्यावेळेला रूल्स रेग्युलेशन्स पण देतो की बाबा या गोष्टी त्याच्यामध्ये फिल झाल्या पाहिजे, आणि ज्या दुसऱ्या काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील डे टू डे लाईफमधल्या त्या पण त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. तर डेलिगेटेड लेजिस्लेशनचा पार्लमेंटला फायदा काय होतो? एकदा पार्लमेंटनी लॉ बनवला की तो अमेंड करता येत नाही, पण जर कोणाला तरी अथॉरिटी देऊन जर बनवायला सांगितला, दॅट टाइम द लॉ बिकम्स डिटेल अँड इट ऑल्सो बिकम्स फ्लेक्झिबल, जिथे त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात येऊ शकतात. ओके, सो व्हॉट आर द मेन रिझन ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेशन? काय रिझन आहे डेलिगेटेड लेजिस्लेशनचं? मेन रिझन काय आहे? पार्लमेंटकडे भरपूर काही गोष्टींकडे पार्लमेंटला लक्ष द्यायचं असते, आणि डेलिगेट केलं स्वतःचं काम दुसऱ्या एका रिस्पॉन्सिबल व्यक्तीला जर दिलं तर त्याच्यामध्ये अजून काही चांगले फायनर पॉइंट्स ॲड होऊ शकतात. सेकंड इम्पॉर्टंट, वाय इज दिस अ नीड फॉर डेलिगेटेड लेजिस्लेशन? सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्याच्यामध्ये टेक्निकल एक्सपर्टाईज. आता व्हॉट इज टेक्निकल एक्सपर्टाईज? टेक्निकल एक्सपर्टाईजचं मिनिंग आहे ज्या पण गोष्टी आहेत. आता पार्लमेंट इज नॉट अ मास्टर इन ऑल सब्जेक्ट्स. येस, लाईक देर आर स्पेसिफिक सब्जेक्ट्स लाईक एन्व्हायरमेंटल लॉ, हेल्थ आहे, टॅक्सेशन आहे, ज्याच्यामध्ये इन डेप्थ नॉलेजची गरज आहे. तर इट इज नॉट नेसेसरी की पार्लमेंट इज ऑलराऊंडर अँड पार्लमेंट हॅज ऑल नॉलेज विच इज रिक्वायर्ड. सो त्याच्यामध्ये मिनिंग रिझन काय आहे का आपलं काम ते डेलिगेट करतो? कारण काही एरियाज ऑफ लॉ असे आहेत जिथे स्पेशलाइज नॉलेजची गरज आहे आणि जे पार्लमेंट मेंबर्सकडे नसू शकतात.
त्याच्यामुळे डेलिगेटेड लेजिस्लेशन हे प्रॅक्टिसमध्ये आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट येतो फ्लेक्झिबिलिटी. एकदा लॉ पार्लमेंटनी पास केला की तो रिजिड असतो, तो बदलण्याला एवढं शक्य नसते, प्रॉब्लेमॅटिक असतो. येस, आणि ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही. पण ज्या वेळेला डेलिगेटेड लेजिस्लेशन केलं जातं, दुसऱ्याला काम दिलं जाते, त्यावेळेला सांगू शकतो आपण हां थोडंफार काहीतरी चुकलं आहे, हां तो आपल्या करेक्शनची गरज आहे. सो वी आर फ्लेक्झिबली वी आर डुईंग करेक्शन इन दॅट. नंतरचा पॉईंट आहे इमर्जन्सी रिस्पॉन्स. आता इमर्जन्सी रिस्पॉन्समध्ये असे काही इमर्जन्सीज येतात, क्रायसिस येतात, जिथे पटकन इमर्जन्सीमध्ये आपल्याला काहीतरी इमिजिएट नीड्स ॲड्रेस करायला लागतात. मग अशा वेळेला डेलिगेटेड अथॉरिटीजला डिझास्टर असू दे किंवा काही वॉरच्या टायमिंगमध्ये जे डेलिगेटेड अथॉरिटीज आहेत त्यांना ते काम क्विकली दिलं जाते. ओके. त्याच्यानंतर येते लास्ट पॉईंट येतो त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे जे मॉडर्न लॉज आहेत ते कॉम्प्लेक्स आहेत आणि जनरल प्रोसेसच्या आवाकाच्या बाहेर आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला कुठल्याही कायद्याला डिटेल, टेक्निकल, प्रोसिड्युरल ॲस्पेक्टवर काम करायचं असते तेव्हा कुठल्या तरी एक्सपर्टच्या हातात काम जाणं ते गरजेचं असते, ज्याला एक्सपिरियन्स आहे. सो त्यावेळेला पार्लमेंट ते काम डेलिगेट करतो. तर तुम्हाला द क्वेश्चन विच विल बी आस्क्ड इज व्हॉट इज डेलिगेटेड लेजिस्लेशन अँड वाय इज द नीड फॉर डेलिगेटेड लेजिस्लेशन. का गरज आहे